तुम्ही ज्या चपात्या मेसमध्ये बनवता ना त्या कशा बनवता एकदम मऊ लुसलुसीत टम्म फुगलेल्या असतात. तर चला एका मिनिटात सांगते तुम्हाला. तर पहिले तर परातीमध्ये पाणी घेतले, मीठ घेतले आणि तेल घेतले. पाणी तेल मीठ मिक्स करून घ्यायचं. साधंच पाणी घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून चांगलं चाळून घेतलं. थोडं थोडं पाण्याचा वापर करून ना, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम मध्ये पीठ मळून ठेवायचं. नंतर त्या तेलाने चांगली मालिश करायची. 15 ते 20 मिनिटं आहे ना रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं भिजतं. नंतर एक उंडा घ्यायचा आणि पोळपाटावर टाकून घ्यायचं. थोडासा मध्ये तेल लावायचं. सुकं पीठ टाकून उंडा चांगला बंद करून घ्यायचा. मग चपाती पोळपाटावरती हलक्या हाताने सुकं पीठ टाकून लाटून घ्यायची. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम मध्ये चपाती लाटायची आणि गरम तव्यावरती टाकून आलटी पलटी करून दोन्ही साईडनी मस्त चपाती तेल लावून भाजून घ्यायची. मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती तयार होती. दिवसभर जरी चपाती ठेवली तरी बिलकुलही कडक होत नाही. अशा पद्धतीने मेसमध्ये मी चपात्या बनवते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.